हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता. आज माझ्या मस्त खाना या नवीन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन काठी रोल. चिकन काठी रोल बनवण्यासाठी आपण प्रथमतः गॅसवर कढई गरम करून घ्यावी. त्याच्यामध्ये तेल टाकावे आणि ते छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेले चिकन हे बारीक क्यूब्समध्ये कट करून घ्यावे आणि तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आपल्याला ते चांगल्या प्रकारे. चिकन कांद्यामध्ये जेव्हा पण परतलं जातं तेव्हा ते छानपैकी मॉइश्चर सुटत असतं. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ, हळद आणि धनेपूड ॲड करणार आहोत. बस, म्हणजे आता आपल्याला चिकन हे फक्त बॉईल करून घ्यायचं आहे, पण पाणी न टाकता. कारण पाण्याचा एक थेंबही न टाकता आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. त्यामुळे त्याची चव ही अतिशय उत्तम बनते. तर आता हे आपण 3 इन्ग्रेडियंट जे टाकलेत, हळद, धनेपूड आणि जिरेपूड, आणि हे आपण त्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे मंद आचेवर. चिकन जितकं मंद आचेवर शिजलं जातं तितकं ते जास्त ज्युसी आणि सॉफ्ट लागतं. कारण कुठलीही भाजी किंवा कुठलाही पदार्थ हा आपण जेव्हा मंद आचेवर शिजवतो तेव्हा त्याच्यातला अर्क हा भाजीमध्ये खूप छान प्रकारे हा समाविष्ट होत असतो. तर आता आपण हे चिकन एकदम मंद आचेवर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं छान परतून घेणार आहोत. एकदा झाकण ठेवल्यावर आपल्याला त्याच्याकडे बघायचंच नाही आहे. 5-10 मिनटे ठेवले की झालं. आता हे चिकन बघा छान माझं परतून होत आहे. आता मी त्याला मस्तपैकी छानपैकी मिक्स करून घेत आहे. बघा, याचा कलर एकदम असा चेंज झालेला आहे. थोडासा असा ब्राउनिश कलर आलेला आहे. आपल्याला बघूनच कळतं की चिकन कसं असं व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. आता हे बघा, तुम्ही झाकण जेव्हा खोलाल तेव्हा तुम्हाला दिसेल की इथे पाणी सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये मी पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे. पण मिठामुळे जे पाणी सुटतं त्याच्यामध्ये चिकन हे आपोआप शिजलं जातं. आता हे मोठी फ्लेम करून किंवा बारीकच फ्लेमवर तुम्ही अशी ही चिकन राहू देऊ शकता. ते पलीकडे तसं मंद आचेवर शिजत राहील. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. आता आपण कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये तळलेल्या कांद्याची पेस्ट ॲड करूया. ती छान आपण परतून घेऊया. 2 ते 3 सेकंद आपण ती कांद्याची पेस्ट परतून घेऊया. कांदा ऑलरेडी तळलेला आहे त्यामुळे त्याला जास्त मेहनत करायची आपल्याला काही जास्त गरज नाही आहे. तर कांदा आपण छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घेत आहोत की जेव्हा पण आपण मसाले तेलामध्ये ॲड करतो ते जेवढे आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करू तेवढी ही भाजीची चव ही बदलत जात असते, म्हणजे ती खूपच छान होते. आता ह्या तळलेल्या कांद्यामध्ये आपण थोडंसं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर या तिघांची मिळून मी एक पेस्ट बनवलेली आहे. तर आपण ती त्यामध्ये मिक्स करणार आहोत. 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, थोडंसं 1-2 इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर हे वाटण करून मी त्याची 2 चमचे पेस्ट या कांद्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. बस, आता त्याला मी छान परतून घेणार आहे की जेणेकरून ते कांद्याच्या पेस्टमध्ये छानपैकी मिक्स होईल. तर आता हे जे आपण मिश्रण ॲड करत आहोत तर ते जितकं चांगलं व्यवस्थित मिक्स केलं जाईल तितकं ते आपल्या भाजीची चवदार करणार आहात. आता आपण पुढे पाहूया. या मिश्रणामध्ये मी माझा घरगुती तयार केलेला मसाला तयार करणार आहे. मी या मसाल्याची रेसिपी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये देईलच. त्याच्यामध्ये मी माझे स्वतःचे म्हणजे बरेच काय असे मसाले असतात ते ॲड केलेले आहेत. तर आता याच्यामध्ये मी टमॅटोची प्युरी ॲड करते आहे. ती छान परतून घेते आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मी तयार केलेला गरम मसाला जो की या रेसिपीचा जीव म्हटला तरी चालेल, तो याच्यामध्ये स्पेशल इन्ग्रेडियंट्स आहे. याच्यामध्ये मी टमॅटोची प्युरी ॲड केली आहे आणि 1 वाटी दही त्याच्यामध्ये छानपैकी फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून दहीचे जे लम्स असतात ते पूर्ण मसाल्यामध्ये एकदम मिक्सअप झाले पाहिजे. त्याचा एकही लम्स हा मसाल्यामध्ये दिसला नाही पाहिजे. इतकं छानपैकी त्याला फेटून घ्यायचे आहे. तुम्ही जितकं त्याला छान फेटाल
तितकं ते एकदम सॉफ्ट, म्हणजे मसाला एकदम सॉफ्ट होईल, एकदम ज्युसी होईल. आता त्याच्यामध्ये मी जो तुम्हाला सांगितला आहे माझा स्पेशल इन्ग्रेडियंट्स, माझा घरगुती मसाला, तो ॲड केलेला आहे. आणि थोडीशी 2 ते 3 चम्मच हा गरम मसाला इनफ आहे 750 ग्रॅम चिकनसाठी. आणि त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे मी लाल मिरचीची पावडर, जी आपली बाजारात मिळते, ती लाल मिरचीची पावडर ॲड केलेली आहे. आणि हे मी छान परतून घेतलेलं आहे. आता तुम्हाला दिसायलाही रंग हा इतका ॲट्रॅक्टिव्ह दिसतोय की बघता क्षणी, आणि वास तर इतका सुगंध असा मस्त येतो की त्या मसाल्याने पूर्ण तुम्ही घरामध्ये कोणी आले की तुम्हाला विचारतील की आज काय स्पेशल बनवत आहे. म्हणजे त्या वासानेच लोक एकदम फिदा होऊन जातील आणि खाल्ल्यानंतर तर ते तुमची वाहवा करतीलच हे नक्की. आता हे चांगल्यापैकी आपण मिश्रण एकत्रित केलेलं आहे आणि त्याला छानपैकी एकदम मिक्स करतो आहे आपण. आता याच्यामध्ये आपण चिकनचे जे आपण मॅरिनेट नाही म्हणता येणार याला, आपण जे चिकन ते बॉईल करून घेतलेलं बिना पाण्याने ते ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश हा थोडाफार जेवढा होता तेवढंच, कारण पाणी आपण जास्त सुकवलेलं नाही आहे. जर पाणी जास्त सुकवलं तर चिकनमधला जो ज्युसीपणा असतो ना तो निघून जातो. तर आपण ते तसंच ते टाकलेलं आहे मसाल्यामध्ये, छानपैकी ॲड केलेलं आहे. आणि चिकन आपलं मगाशीच बऱ्यापैकी एकदम सॉफ्ट आणि ज्युसी एकदम शिजलेलं आहे. ते बारीक बारीक क्यूब्स आणि बोनलेस चिकन असल्यामुळे त्याला शिजण्यासाठी जास्त वेळ असा लागत नाही आहे. 10 ते 15 मिनटं हार्डली खूप झालेत. आता तेवढ्या ह्याच्यामध्ये शिजलेलं चिकन आपण त्या मसाल्यामध्ये जेव्हा मिक्स करतो, बघा तुम्हाला बघूनच कळेल त्याचा रंग, त्याचा वास. जेव्हा तुम्ही बनवायला घ्याल तेव्हा तुम्ही एकदा बनवून बघा आणि मग तुम्ही मला सांगा की ही डिश कशी बनते. आता मी याला हार्डली 5 मिनटं एक वाफ देऊन काढली आहे, कारण की ते सगळं मिक्सअप व्यवस्थित व्हावं. आणि दुसऱ्या शेगडीवर मी थोडा कोळशाचा तुकडा हा भाजायला ठेवला आणि त्या ग्रेव्हीमध्ये त्याचा एक स्मोक दिला. 5 मिनिट स्मोक दिला, त्याचं झाकण ठेवून गॅस बंद करायचा आणि कोळशाचा तो स्मोक द्यायचा. आता मी ते वाटी बाजूला काढत आहे की ज्यामध्ये मी कोळशाचा स्मोक दिलेला आहे. आता तुम्ही ही जर भाजी पाहिली ना तर वास आणि त्याची टेस्ट ही खूप लाजवाबदार बनते. तुम्ही एकदा खाल तर माझ्या मते तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल याची मी 100% गॅरंटी देते. आता हे बघा, हे दिसायला पण तुम्हाला किती ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे, जेणेकरून माणसाला बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय. बघा माझी मुलगी म्हणते, मम्मी इतकं छान दिसतंय, मला कधी देते रोल बनवून. आता त्याच्यासाठी मी बाजूला पुदिना, कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची टाकून आणि थोडंसं लिंबू पिळून हिरवी चटणी तयार करून घेतलेली आहे. तर ती नॉर्मल आहे, ते तुम्ही पण बनवू शकता. त्याचीही रेसिपी मी बाजूला तुम्हाला देईन. आणि आता मी वेगळीकडं तिसऱ्या गॅसवर आता एक चपाती बनवायला ठेवलेली आहे की जी की मैद्याची आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही ओट्सची रोटी, गव्हाची चपाती किंवा अजून दुसरं काहीही ॲड करू शकता. नॉर्मल चपाती आपली बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर तुम्ही अंडं चांगलं स्मश करायचं आहे, म्हणजे सगळीकडे ते पसरवून घ्यायचे आहे छानपैकी. जितकं आपण त्याला छानपैकी पसरवू ते चपातीवर पूर्णपणे पसरलं जातं. आता त्याच्यावर आपण थोडंसं ब्लॅक पेपर पावडर आणि मीठ स्प्रेड करणार आहोत. म्हणजे कसं त्या अंड्यामधली जी चव आहे ना ती पूर्ण अशी म्हणजे नमकीन लागतं थोडंसं, म्हणजे असं फिकं फिकं लागणार नाही आहे. तर आता बघा मी हे अंडं पूर्ण चपातीवर स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता हा रोल तुम्ही कशाचाही घेऊ शकता. ही खूप हेल्दी डिश आहे ही. तुम्ही ओट्सची सुद्धा अशी रोटी बनवू शकता. आता बघा मी हे थोडंसं पसरून घेतलेलं. आता मी हे अलगद याला पलटी मारणार आहे. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे, हे कोणीही करू शकतं. हे अंडं असं फेटून झाल्यावर रोलमध्ये मोस्टली असंच अंडं स्प्रेड केलं जातं. आता हे मी पलटी मारणार आहे याला हळुवारपणे. आता हे पलटी मारल्यावर हे बघा एकदम असं स्मूथली सॉफ्ट आपल्या नाजूक हातांनी जेव्हा आपण याच्यावर अशी पलटी मारतो तेव्हा त्याचा जो रंग आहे तो एकदम असा ब्राउनिश दिसतो. म्हणजे आपली चपाती ही पूर्णपणे खालून वरून शिजली पाहिजे, अंडंही पूर्णपणे शिजलं पाहिजे. ते जर कच्चं असेल तर ते तुम्हाला खायला मजा नाही येणार. आता बघा मी पूर्ण दाबून दाबून सगळ्या बाजूंनी व्यवस्थितपणे ही पोळी भाजून घेतलेली आहे.
बघा तुम्हाला दिसायलाही दिसेल की ही मी किती छानपैकी भाजलेली आहे. आता मी ही बाजूला तयार करून घेते. म्हणजे हे ऑलरेडी झालं. आता माझं मेन काम जे होतं ते झालं. आता मला फक्त याच्या रोलमध्ये स्टफ करायचं आहे आणि याचा रोल बनवायचा आहे. तर आता बघा याच्यावर मी जी मगाशी भाजी बनवली होती स्मोकी चिकनवाली ती याच्यावर स्प्रेड केलेली आहे. या पद्धतीने ती स्प्रेड करायची आहे. आता त्याच्यावर आपण कांदा टाकणार आहोत. एकदम पातळ मस्त स्लायसी कांदा चिरून घ्यायचा आहे आणि तो त्याच्यावर स्प्रेड करायचा आहे. पूर्ण लाईनभर असं स्प्रेड करायचं आहे. त्यावर आपण थोडीशी आता जी मगाशी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लिंबू पिळून जी आपण चटणी केली होती तर ती चटणी तुम्ही तुमच्या थिकनेसप्रमाणे ॲड करू शकता. मला थोडीशी जरा घट्ट आवडते म्हणून मी ती थोडीशी घट्टसरच ठेवली आहे. ती त्या कांद्यावर मी स्प्रेड करून घेतलेली आहे. थोडीशी नॉर्मलच असंच टाकायची आहे. त्याने त्या रोलला एक वेगळा टेस्ट येतो आणि त्याच्यावर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याचा मी रोल बनवलेला आहे. आता हा रोल खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही खरंच एकदा रोल बनवा, खा आणि मग